गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण BA थर्ड इयरच्या हिस्टोग्राफी या पेपरच्या संदर्भाने अभ्यास करणार आहोत. या पेपरमध्ये इतिहास म्हणजे काय, इतिहासाची व्याख्या, इतिहासाचे सिद्धांत, इतिहास लेखनाच्या संदर्भातनं त्याच्या साधनांचं काय महत्व असतं, त्या साधनांचा अभ्यास, तसेच त्या साधनांचं अंतर्गत आणि बहिर्गत परीक्षण करणं आणि त्या परीक्षणाद्वारे ते साधन किती महत्वाचं आहे, ते प्राथमिक आहे का दुय्यम आहे, या संदर्भाने अभ्यास करून त्याचा इतिहास लेखनात कसा वापर करायचा, विविध इतिहास लेखनाच्या सिद्धांताच्या संदर्भानेही आपण या विषयात अभ्यास करणार आहोत. आज आपण जो प्रकार किंवा जो मुद्दा अभ्यासणार आहोत त्या मुद्द्याचं नाव आहे इतिहास आणि त्याचे सिद्धांत आणि पद्धती. हिस्ट्री इज मेथड अँड प्रॅक्टिस. हे प्रकरण ज्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये इतिहास लिहायचा आहे, इतिहासामध्ये PhD करायची आहे, संशोधन करायचं आहे, ते कसं करायचं या संदर्भानं हे मार्गदर्शन करणारं हे एक मुद्दा किंवा हे चॅप्टर आहे असं आपण म्हणू शकतो. मित्रहो, या विषयाच्या अभ्यासात आपण ज्यावेळेला आतमध्ये शिरतो तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागते की ती म्हणजे आपल्याला ज्या विषयाचं संशोधन करायचं आहे त्या विषयाच्या संदर्भानं आपल्याला किती आपुलकी आहे, आपल्याला त्याचा किती अभ्यास आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला त्या विषयाची आपुलकी, आवड आहे हे असणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि तोच विषय आपण अभ्यासासाठी, संशोधनासाठी निवडत असतो. आणि मग या विषयाच्या नंतर आपण दुसरा मुद्दा अभ्यासाला घेतो की त्याचे सहाय्यकारी विषयाचा विचार करतो. आता इतिहास हा जरी एक विषय स्वतंत्र विषय असला तरी पण ते स्वतंत्र विषय असताना सुद्धा अनेक विषयाचा अभ्यास करताना आपल्याला इतिहासाचा अभ्यास करावा लागतो किंवा अनेक विषयाचं महत्व इतिहासाच्या अभ्यासामध्ये असतं. जसं इतिहास आणि भूगोल, इतिहास आणि मानसशास्त्र, इतिहास आणि समाजशास्त्र, इतिहास आणि अर्थशास्त्र या विषयाचा संदर्भ असतो. पण आपण म्हणतो आर्थिक इतिहास, सामाजिक इतिहास, राजकीय इतिहास, अशा प्रकारचा इतिहासाच्या विविध शाखा किंवा प्रकार होत असतात. नंतर आपण ज्यावेळेला संशोधनाला हात घालतो त्यावेळेस भाषा आणि लिपी याचाही आपल्याला अभ्यास करतो. की आपल्याला ज्या संदर्भातलं संशोधन करायचं आहे, जसं आपल्याला प्राचीन भारताचं संशोधन करायचं असेल तर आपल्याला हे लक्षात घ्यावं लागतं की आपल्याला संस्कृत, अर्धमागधी, पाली, समजा बौद्ध काळाचं आपल्याला संशोधन करायचं असेल तर पाली आपल्याला येते का, त्या काळातल्या लिपीचा आपल्याला अभ्यास करता येऊ शकतो का, मध्ययुगीन काळाच्या संदर्भात असेल तर आपल्याला मोडी येते का, पारशी येते का, उर्दू येते का, आधुनिक काळात ब्रिटिश काळातला अभ्यास करायचा असेल तर आपल्याला इंग्रजी येते का, तर आपल्याला तो अभ्यास करणं सोपा जातो. नंतर जो विषय आपण निवडतो त्या विषयाच्या संदर्भातलं संदर्भ साधनाची उपलब्धता आहे का, संदर्भ साधनं जर उपलब्ध असेल तर इतिहास आपल्याला लिहिता येतो. तुम्हाला माहिती आहे की सेंट बॉस आणि लॉजी लॉस हे जे इतिहासकार आहेत ते सांगतात की नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री. जे डॉक्युमेंट असेल तरच इतिहास असतो. प्रत्यक्षवादाचा सिद्धांत इतिहासातला आपल्याला तीच गोष्ट सांगते की जे उपलब्ध आहे, ज्याची डॉक्युमेंट उपलब्ध आहेत त्या संदर्भानं आपण इतिहासाच्या मांडणी करू शकतो. आणि मग आपली दर्जा काय, उच्च दर्जाचा इतिहास करण्याची आपली किंवा सिद्धांत करणारा इतिहास लिहिण्याची, कार्यकारण भाव सांगणारा इतिहास लिहिण्याची क्षमता आहे का, आपल्याला ती असली पाहिजे. त्यासाठी आपल्याला सूक्ष्म अभ्यास करण्याची आवड असली पाहिजे. सर्वसामान्य लोकांच्या भेटी घेण्याची आपल्याला आवड असली पाहिजे. संज्ञा, संकल्पना याची जाणीव असली पाहिजे. आणि शक्यतो तुलनात्मक विषय जे आहेत, जे गुंतागुंतीचे विषय आहेत, ज्याच्यामध्ये समाज जीवनामध्ये काहीतरी
क्रायसिस निर्माण होऊ शकतो. अशा प्रकारचे विषय संशोधकांनी टाळलेले बरे. आणि ज्या विषया निवडताना हे काही जे धोके आहेत की धार्मिक असेल, धार्मिक मुद्द्यावरती वादग्रस्त असणारे, काही एखाद्या व्यक्तिविशेषविषयी वादग्रस्त असणारे असे मुद्दे आपण संशोधकांनी टाळावेच, जेणेकरून त्याच्या संशोधनामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण त्याला येणार नाही. एकदा का त्याला साधनं उपलब्ध झाली, साधनं उपलब्ध झाल्यानंतर त्यांनी सगळ्यात महत्वाचं विषयाचा कालखंड ठरवला पाहिजे. इतिहासामध्ये इसवी सनाला द क्रोनॉलॉजीचा आय ऑफ हिस्ट्री असे नीलकंठ शास्त्री म्हणतात की इतिहासाचा डोळा हा त्याचा कार्यकाल आहे. मग जेव्हा आपण कार्यकाळ निवडला की मग त्या संदर्भातलं आपण जो विषय निवडला त्या विषयाच्या संदर्भातला पूर्व अभ्यास कोणी केलेला आहे का, त्याचाही आपल्याला इत्यंभूत असा मागोवा घेता आला पाहिजे. आणि तो मागोवा घेतल्यानंतर मी याच्यामध्ये काय नवीन मांडणी करणार आहे किंवा मी कुठल्या प्रकारचं नवीन सिद्धांतन करणार आहे किंवा नवीन प्रकारचं विश्लेषण करणार आहे हे आपल्याला पटवून देता आलं पाहिजे. त्यानंतर महत्वाचा मुद्दा ठरतो की ती संशोधन पद्धती आपण कुठली वापरणार. संशोधन पद्धतीमध्ये अनेक पद्धती असतात. जसं ऐतिहासिक संशोधन पद्धती आहे, निरीक्षण पद्धती आहे, वॉटर स्पॉटची मुलाखत पद्धती आहे, प्रश्नावली आहेत. अशा अनेक संशोधन पद्धतीचा वापर करून आपण तो सिद्धांत मांडत असतो. अध्यापन शास्त्राचा अन्वय अर्थ अत्यंत महत्वाचा असतो, कारण की जे काही आपल्याला उपलब्ध झालं त्या संदर्भातनं आजच्या काळाच्या अनुषंगानं, त्या काळाच्या अनुषंगानं त्याचे अर्थ काय होते, त्या अर्थाचा व्यवस्थित अन्वय अर्थ लावला आपल्याला इतिहासामध्ये लावता आला पाहिजे. तसं आपण बघतो की संशोधन पद्धतीमध्ये आपण बघतो की इतिहास संशोधनामध्ये अनेक दृष्टिकोन अप्रोच आहेत. की जसं भारत देशाच्या संदर्भाने आपण अभ्यास केला तर आपण बघतो एक राष्ट्रवादी पद्धतीचा अप्रोच आहे, ज्याला आपण एका अर्थानं म्हणतो की ब्राह्मणिकल अप्रोच असं आपण म्हणू शकतो. तो एक मुद्दा त्याच्यामध्ये येतो. दुसरा गांधीयन अप्रोच, गांधीवादी पद्धतीने लिहिलेला इतिहास. तिसरा आपण म्हणतो की फुले आंबेडकरवादी इतिहासाचा अप्रोच, मार्क्सवादी इतिहासाचा अप्रोच. ह्या अप्रोच लावून आपण इतिहासाचा सिद्धांताला किंवा ज्या घटनाक्रमाला अर्थ अन्वयार्थ लावत असतो. मग यानंतर येतं की प्रस्तावित लिहायचं आपल्या सिनॉप्सिसचं. त्या प्रस्ताविकामध्ये योग्य पद्धतीनं आपल्या विषयाला न्यायसंगत असणारी प्रस्तावना ती असावी. आपण एखाद्या व्यक्तिविषयाचं संशोधन करत असेल तर त्या व्यक्तिविशेषाबद्दलचं सगळे डेटा आपल्याजवळ आल्यानंतर, संशोधन आल्यानंतर, त्याच्या संदर्भातल्या अनेक बाबी आल्यानंतर आपण ते व्यवस्थितपणे मांडतो. नंतर संदर्भ सूची ही अत्यंत महत्वाची गोष्ट असते, कारण की संदर्भ असेल तरच आपण ते विधान करू शकतो. आणि ते विधान केल्यानंतर त्या संकल्पनाला संदर्भ दिल्यानंतर, त्याचे एव्हिडन्स दिल्यानंतर आपण त्याचा अन्वयार्थ आणि विश्लेषण करू शकतो. आणि शेवटी आता परिशिष्ट, की जे काय तुम्ही तिथं उपलब्ध झालेलं संशोधन आहे त्या संशोधनामध्ये तुम्ही ज्या बाबी वापरल्या, जास्त हँडबिल असतील, पॉम्पलेट असतील किंवा एखादे न्यूजपेपर असेल किंवा एखाद्या ठिकाणचं भौतिक वस्तू असू शकतात, नाणे असेल, इमारत असेल किंवा काही डॉक्युमेंट्स असतील तर ते तुम्ही जोडू शकता, जोडायला पाहिजे, तर त्या संशोधनाला विशेष प्रकारचं महत्त्व येतं. मग संशोधनाचा जो आपण आराखडा दिलाय त्याचे व्यवस्थित मूल्यमापन आपल्याला करावं लागतं. आणि तुमच्या संशोधनावरती परिणाम करणारे जे घटक आहेत त्या घटकाचंही निरीक्षण आपल्याला व्यवस्थित पद्धतीने करावं लागतं. आणि त्या उत्कृष्ट संशोधन आराखड्याला
तुम्हाला विविध कसोट्या लावून त्याचा एक प्रकारे अभ्यास करावा लागतो. जी कागदपत्रे उपलब्ध झाली ती आहे तशीच तुम्ही डायरेक्ट वापरू शकता का? तर नाही. तुम्हाला त्या कागदपत्राचं डॉक्युमेंटेशनचं अंतर्गत परीक्षण आणि बहिर्गत परीक्षण असं करावं लागतं. अंतर्गत परीक्षण म्हणजे की तो कागद जो आहे, समजा आपण मराठा काळातील तो कागद असेल तर तो खरोखर तो मराठा काळातील कागद आहे का? त्यातली भाषा, त्यातली शब्दरचना ही त्या काळाशी संगत आहे का? बहिर्गत परीक्षण म्हणजे तो कागद त्या काळातला आहे का, तसा जुना वाटतो का नवीन कागद आहे, त्याच्यावर चहाचं पाणी ओतलं आणि ते जुनं करून तो जुना कागद आहे असा कोणी थाप मारली तर असं असू नये. तो कागद त्या काळातला असावा, त्याची पूर्णपणे खात्री आपण केली पाहिजे आणि ती खात्री केल्यानंतर तो आपण वापरला पाहिजे. मग सकारात्मक परीक्षण केल्यानंतर त्याचा अर्थ समजून घेऊन, त्याचा मथित अर्थ समजून घेऊन त्याचं होकारात्मक आणि नकारात्मक परीक्षण करून नंतरच ते डॉक्युमेंट खरं आहे ते आपण संशोधनात वापरलं पाहिजे. जो कोणी संशोधक आहे, जो संशोधन करतोय, तो कोणाचा भाष्यकार होता कामा नये. तो कुठल्या राजकीय पक्षाचा, कुठल्या जाती संघटनेचा, कुठल्या याचा तो आश्रयित लेखक असू नये. तो धार्मिक गटाचा प्रभाव त्यांनी मानू नये कुठल्याही प्रकारचा. लेखकाचा सामाजिक आर्थिक स्तर हा एक थोडा चांगल्या दर्जाचा असावा, जेणेकरून तो स्वतःला विकून काहीतरी एखाद्याच्या पूर्वग्रह दूषित मत मांडेल किंवा एखाद्याच्या अनुकूल मत मांडेल अशा प्रकारचा त्याचा हेतू असू नये. त्याची सत्य सांगण्याची जबाबदारी त्याने स्वीकारली आहे, ती त्याने सांगितलं पाहिजे. आणि जर त्याच्यामध्ये सत्य सांगण्याची क्षमता नसेल तर त्या असत्य इतिहासाला असा कुठलाही अर्थ उरत नाही आणि त्याच्यामध्ये समाज जीवनामध्ये मग त्याचं दुष्परिणाम व्हायला आणि किंवा भोगायला समाजाला आणि त्या लेखकालाही सामोरे जावं लागतं. ते आपल्या लक्षात घेतलं पाहिजे. लिखाण करताना, शोध घेताना घटनेचा साक्षीदार असणे, प्रत्यक्ष घटनावर लेखन का, लेखकाची आवड निवड, बौद्धिक क्षमता, अनुभव व घटनेचा विस्तार, परिस्थितीचा प्रभाव, लेखकाचे शारीरिक दोष, घटनेमागील कार्यक्रम भाव व लेखकाची गुणावगुण म्हणजे ह्या ज्या चुका आहेत या चुका टाळल्या पाहिजे. त्या चुका करता कामा नये. म्हणजे जसं साधनाचं अंतर्गत आणि बहिर्गत परीक्षण तो संशोधक किंवा लेखक करतो, तशाच प्रकारचं त्याने स्वतःच्या व्यक्तिमत्वाचं सुद्धा अंतर्गत आणि बहिर्गत परीक्षण करून फॅक्ट सांगण्याची तयारी, ताकद त्या लेखकात असेल तरच तो चांगला उत्तम दर्जाचा सत्य इतिहास होऊ शकतो. अदरवाईज तो सत्य इतिहासकार होऊ शकत नाही. धन्यवाद.